तर सुरेश धस यांच्या आरोपांची चौकशी व्हावी असं खासदार सुप्रिया सुळेंनी सुद्धा म्हटलंय. बघूया. या जिल्ह्यामध्ये बोगस उचललेली बिले, परळी मतदारसंघामध्ये आखा आणि पालकमंत्र्यांनी त्यांचं पालकमंत्रीपद भाड्याने दिलं होतं. सुरेश धसांनी काल आणखीन काल त्यांनी बोगस, हे बघा इथे लिहिलेलं आहे, वर्तमानपत्राचं आहे, नॉट अ सिंगल वर्क डन इन परली येट 73 कोर्स बोगस बिल. ही आजच्या वर्तमानपत्रातली बातमी आजच्या. तर मला असं वाटतं की हे जे विषय आहेत, माझी अपेक्षा आहे की ह्याच्यात महाराष्ट्र सरकारचे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ह्याची नोंद घेऊन महाराष्ट्राला न्याय द्यावा अशी मी मागणी एक लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्रातले एक नागरिक म्हणून आज ही मागणी करते. कारण का आज तिथे योगायोगाने तिथली डीपीडीसी आहे. या संदर्भात आपण आणखी बोलणार आहोत. प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याशी. सचिन, सध्या बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय, शिवाय जो बैठकीतला फोटो आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे ज्याची दृश्य आपण बघतोय, धनंजय मुंडे यामध्ये कुठे दिसत नाहीयेत. अजित पवार बसलेले आहेत व्यासपीठावर, मात्र आजूबाजूला कुठेच मुंडे दिसत नाहीयेत. काय नेमकं घडतंय सध्या तिथे? मुद्दाम टाळलं गेलंय का ते? रिद्धी, आपण पाहिलं तर अजित पवार हे पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा बीडमध्ये आले होते. पहिले त्यांनी या ठिकाणी जे अधिकारी आहे जिल्ह्यातले सर्व अधिकाऱ्यांसोबत आपली आढावा बैठक घेतली. त्यानंतर जिल्ह्यामध्ये कुठले कुठले प्रश्न आहेत, कुठले कुठले मुद्दे आहेत हे सर्व जाणून घेतलं, जिल्ह्याची परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर आता जवळपास अर्धा तासापूर्वी डीपीडीसीची बैठक सुरू झालेली आहे. या बैठकीमध्ये बीड जिल्ह्यातले सर्वचे सर्व आमदार उपस्थित आहेत. त्याचबरोबर मंत्री पंकजा मुंडे या देखील उपस्थित आहेत, धनंजय मुंडे देखील उपस्थित आहे. सध्या जर आपण पाहिलं तर अजित पवार हे जे पालकमंत्री म्हणून या सर्व बैठकीचे नेतृत्व करतायत, ते सर्वांकडून आपापल्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न अजित पवार हे सध्या करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये ज्या ज्या काही गोष्टी असतात, निधी लागतो किंवा ज्या ज्या काही नियोजन असतो, ते काय जे काही करावं लागतं त्या संदर्भातले जो आढावा आहे तो आमदाराकडून सध्या अजित पवार घेत आहेत. मात्र आपण पाहिलं की बैठकीला जाण्यापूर्वी सुरेश धस जे आमदार आहे भाजप, ते आक्रमक विरुद्ध दिसले. कारण की आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय की त्यांनी सातत्याने आरोप केले होते. मात्र यापूर्वीचे जे आरोप होते ते वाल्मिक कराड यांच्यावरती होते. मात्र कालपासून त्यांचा सूर वेगळा दिसतोय. यापूर्वी त्यांनी कधी थेट धनंजय मुंडे यांच्यावरती नाव घेऊन आरोप केले नव्हते. मात्र काल त्यांनी एक 73 कोटी रुपयाचा जो निधी आहे त्या संदर्भात काम न करता तो उचलल्याचा असा एक आरोप केलेला आहे. आणि त्यानंतर आता मी पुरावे घेऊन चाललो अशा पद्धतीने त्यांनी म्हटलेलं आहे. जेव्हा ते जात होते तेव्हा त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे, माझ्या बोलण्यामध्ये तथ्य असेल, माझ्या जवळचे जे पुरावे आहे त्यामध्ये तथ्य असेल तर कारवाई करावी. कारण की आजच आपण पाहिलं की सकाळी जेव्हा अजित पवार हे बीडमध्ये दाखल झाले होते, कार्यकर्त्यांना संवाद साधताना त्यांनी सांगितलं तथ्य असेल तर कारवाई केली जाईल असं त्यांनी म्हटलं होतं. त्यालाच आता आपण उत्तर म्हणून आपण असं म्हणू शकतो की धस जेव्हा जात होते तेव्हा त्यांनी असं तोच धाग्यात पकडत असं म्हणालेले आहे, माझ्या याच्यात जर तथ्य असेल तर कारवाई करावी. त्यामुळे कुठेतरी थेट धनंजय मुंडे यांच्यावरती आता धस यांनी निशाणा साधल्याचं दिसतंय. आणि थोड्याच वेळात ते म्हटल्याप्रमाणे ते त्यांच्याकडचे पुरावे अजित पवारांना देतात का, अजित पवारांना त्या पुराव्यामध्ये तथ्य आढळतो का, आणि जर पुराव्यामध्ये तथ्य आढळलं तर अजित पवार त्याच्यावर कारवाई करतात का किंवा त्या प्रकरणाची चौकशी लावतात का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या तरी डीपीडीसीची बैठक ही सुरू आहे. थोड्याच वेळात नेमकं बैठकीमध्ये नेमकं काय काय झालेलं आहे ते समोर येईल आणि सर्वांना प्रतीक्षा हीच आहे की बैठकीमध्ये झालं काय हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. सचिन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी.